संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील भडणे इथं 16व्या शतकातील थोर संत सुखाजी महाराज यांच्या संजीवनी समाधी स्थळावर गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन अत्यंत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आले। या निमित्तानं गावात भजन, पारंपरिक पद, गाणी आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। भडणे इथं संत सुखाजी महाराजांनी 16व्या शतकात जिवंत संजीवनी समाधी घेतल्याची आख्यायिका आहे। विशेष म्हणजे महाराजांची 350हून अधिक पद गाणी आजही भडणे येथील ग्रामस्थांच्या मुखोद्गत आहेत। या पद गाण्यांचे कोणतेही लिखित स्वरूप उपलब्ध नसतानाही भडणेकरांनी ही संत परंपरा पिढ्यानपिढ्या जपून ठेवली आहे। या गाण्यांमधून संत सुखाजी महाराजांचं जीवन चरित्र आणि त्यांचे भडणे येथील वास्तवाचे वर्णन सामावलेलं आहे। एकादशी तसेच गुरुपौर्णिमेसारख्या धार्मिक प्रसंगी हे भाविक अत्यंत श्रद्धेनं ही पद गाणी गातात। दिवसभरातील धार्मिक कार्यक्रम आपल्या संतांचे विचार, आचार आणि शिकवण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गुरुपौर्णिमेला गुरूंना वंदन करण्यासाठी भडणेकरांनी विविध धार्मिक विधी पार पाडले। सकाळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात संत सुखाजी महाराजांच्या समाधीची व पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली। पूजनेनंतर सकाळी भाविकांनी अभंग, भजन आणि महाराजांच्या पारंपरिक पद गाण्याचा कार्यक्रम सादर केला। सायंकाळी समस्त गावकऱ्यांच्या वतीनं महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पद गाण्याचा भक्तिमय कार्यक्रम रंगला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भडणे येथील समस्त गावकरी, भजनी मंडळ आणि संत सुखाजी महाराज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। या सोहळ्यामुळे संपूर्ण भडणे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। मुख्य संपादक यादवराव सावंत।